वर आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या। सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला। केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही। त्यामुळे आता पुन्हा 2029 ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता। पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही आहे। राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल। पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे। आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलन करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील। परंतु त्यांना हे माहिती नव्हतं, हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे। आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला। 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। राज्यामध्ये 2008 ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009 ला राज्याची कर्जमाफी झाली। 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं। 2017 ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं। 2019 ला कर्जमाफी झाली। 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना हे सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील। परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकले आणि कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग
नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता। तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत। ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग मी विचारलं की समजा आपण असं केलं 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख, पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता। आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या, शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती। आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते। आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता। दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती। आणि म्हणून अशा पद्धतीने ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे 3ही पक्षाचे सगळे आमदार जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले आणि माझी सवय आहे, मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्तही असली पाहिजे। आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत, 36,000 कोटी दिले आहेत तर 40,000 द्यावे लागतील, पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे। पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं। त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा। आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला। मी आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही। दुसरं महत्त्वाचं आपण केलं, ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता, की उद्योगजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही। आम्ही म्हटलं असं नाही, एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत। जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल। अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला। आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली। त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला। ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे, मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय। मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे। तात्काळ तीही अट आपण काढून टाकली। त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत
त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही आहे. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. आज आपण बघा, इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते. जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो. दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो. आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची. ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, ते तर करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत ते तर करावंच लागतं. पण केवळ तितक्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला. मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना. नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरमधून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे? हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5-7-8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहेत, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी, आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो
आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ॲपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ॲपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. नगर विकास विभागातले जिथे नगरपालिका महापालिका आहेत त्यांचे विषय होते, ग्रामविकासाचे देखील होते. त्याचबरोबर जे मनरेगा जिरामजी जे गावातल्या ज्या सुविधा असतात त्याबद्दल देखील मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, परंतु एकंदरीत प्रत्येकाच्या मतदारसंघातले विकासाचे विषय तिथे त्याची पत्रही आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना दिली आणि त्याच्याबद्दल सविस्तर चर्चाही झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. आणि अमित भाईंनी सांगितलं देखील की पार्लमेंट सेशनमध्ये संबंधित मंत्र्यांना बोलवून, आमच्या खासदारांना बोलवून, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हे मिळून त्याचं कॉर्डिनेट करतील आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अतिशय साधक बाधक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि चांगली चर्चा झाली. कारण शेवटी जे खासदार सोबत आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि तसा शब्द मी देखील त्यांना दिला आणि अमित भाईंनी देखील अतिशय पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये भूमिका घेतली. श्रीकांतजी यांच्याकडे आता समन्वयाची जबाबदारी असेल, यांच्यासाठी कामं दिली होती त्याच्याबद्दल काय सांगा? श्रीकांतजी हे की पॉइंट पर्सन असतील आता या सगळ्या खासदारांसोबत, जुन्या खासदारांचे तुमचे? अमित भाईंनीच स्वतः श्रीकांतला सांगितलं की बाबा तू हे जे काही कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन जे आहे या आपल्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बरोबर, अगोदरच्या 7 खासदारांच्या बरोबर ठेवून म्हणजे सोपं आहे ना, ते काम सोपं काम होईल आणि त्यांचे प्रस्ताव मार्गी लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाली का काल अमित शहांबरोबर? या काय कालच्या बैठकीमध्ये या खासदारांच्या सूचना, विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती. मुद्द्यावरती हे तुमच्या सगळे सोबत आले, त्यांचा शब्द तुमच्या शब्दावरती आले आणि कोणकोणती साधारण मुद्दे होते की जे पूर्ण होतील, भविष्यामध्ये पाहायला मिळतील, मतदारांना बदल घडेल का? मी तुम्हाला सांगतो, मी म्हणून तर स्वतः आलो. स्वतः या ठिकाणी अमित भाईंना शुभेच्छाही सदिच्छाही भेट होती आणि विकास कामही होती. काही मतदारसंघात तर नगर विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामही सुरू झाले. म्हणजे कामही सुरू झाले, GR निघाले आणि इतर जे काही विभाग आहेत त्या माध्यमातून देखील कामं होतील आणि पाठपुरावा जो आहे याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतील आणि दिल्लीच्या पातळीवर पाठपुरावा करणं सोपं होईल. महाराष्ट्राच्या पातळीवर मी आहेच. सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर पास होतील म्हणून हे विधेयक दोन्ही सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर दोघांची स्वतंत्र बैठक झाली, त्या बैठकीत काय चर्चा झाली? मी आधीच सांगितलं की मंत्रिमंडळ विस्तार काही चर्चा काल नव्हती, पॉलिटिकल चर्चा काही नव्हती आणि ही चर्चा फक्त विकासाच्या मुद्द्यांवर होती. अधिवेशनात दोन महत्वाच्या बिल्स येणार आहेत, अमेंडमेंटच्या घटनादुरुस्ती वगैरे, आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार जे आहेत ते सपोर्ट करण्याचं चर्चा होतीये.
मुळात हे पास होतील का बिल? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला सपोर्ट मिळेल? बिलकुल पास होतील, कारण महिला आरक्षण बिल, डिलिमिटेशनचं बिल हे आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की आता मतदारसंघ 20-20, 25-25 लाखाचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि एवढे मोठ्या मतदारसंघामध्ये विकास कामं पोहोचवणं देखील अतिशय कठीण काम आहे आणि म्हणून डिलिमिटेशनमुळे त्या भागातल्या जनतेला न्याय मिळू शकतो. आणि त्याचबरोबर महिला आरक्षण जे आहे, महिला आरक्षण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणलं. इतके वर्ष फक्त चर्चा होती, परंतु आरक्षण विधेयक आणण्याची हिंमत मोदी साहेबांनी केली. आणि मी खेदाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मागच्या वेळेस हे महिला आरक्षण विधेयक विरोधी पक्षाने हाणून पाडलं, रद्द केलं आणि त्याचा भुगताना त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे. शेवटी महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत, लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये लाडकी ठरली, लोकप्रिय झाली आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या महिला आरक्षणामुळे महिलांना देखील न्याय मिळेल आणि महिला देखील कर्तबगार महिला आहेत आणि त्यांना अधिकार मिळेल आणि खऱ्या अर्थाने विकासाचा जो काही वेग जो आहे त्यांना वाढवता येईल. त्यांनी खऱ्या अर्थाने पहिली गोष्ट, मागच्या वेळी ज्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चूक केलेली आहे. त्याचा त्यावेळेस खूप निषेध झाला, मी निषेध केला आणि त्याचं भुगतान देखील मी मगाशी म्हणालो की ज्यांनी विरोध केला त्यांना भोगावा लागेल. तुमच्या दौऱ्यावरती टीका होताना बघायला मिळते. संजय राऊतांनी आरोप केला की तुम्ही चोरीचा माल घेऊन दिल्लीला जाता आणि मुलामाल लावण्यासाठी तुम्ही अमित शहाकडे येता. आता मी त्यांच्यावर काय बोलणार, कारण त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलत असतात. ते कुणाची नोकरी करतात, कुणाची चाकरी करतात, कुणाकडून पगार घेतात, हे आता मला वाटतं सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं आहे ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे. आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत. आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते आहे, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील. आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी
येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे. माझे वडील स्वतः शेतकरी होते. आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे. कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते. आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो. वर्षातले 3 महिने मी गावी असायचो. माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत. आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता. आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गुळ तयार करायचो त्याच्यातनं. त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं. त्या गुऱ्हाळामध्ये ते गुळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं, म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे. फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतात त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेनपर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमी भाव देतो, हमी भावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे
जवळपास पुढले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो आपण, तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्रात पैसा लावण्याची आवश्यकता असणार नाही. हेच क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदी जोड प्रकल्प. या महाराष्ट्रातला 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता या वर्षीचं अल निनोचं संकट आहे. या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 TMC पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारं जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे. आपलं गोदावरीचं जे खोरं आहे, ज्या खोऱ्यावर जवळपास 50% महाराष्ट्रातली शेती आणि महाराष्ट्रातलं पाणी अवलंबून आहे, ते तुटीचं खोरं आहे. तापीचं खोरं जे उत्तर महाराष्ट्रातलं आहे ते आपलं तुटीचं खोरं आहे. या खोऱ्यांमध्ये हे पाणी आलं पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या योजना तयार केल्या, वैनगंगा नळगंगा सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो, ज्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं 70-80 TMC पाणी हे आपण भंडाऱ्याच्या खालून त्या ठिकाणी उसळणार आणि ते पाणी बुलढाण्यापर्यंत आपण आणणार. आणि याच्यामध्ये जवळपास 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवणं, अशा पद्धतीनं 40 वॉटर स्ट्रक्चर तयार होतील. विदर्भामध्ये एकही जिल्हा एकही तालुका दुष्काळात कधीच राहणार नाही. अशा पद्धतीचं हे काम आपण करतोय. हे आता अंतिम टप्प्यात आलंय. ईश्वराचा आशीर्वाद असला तर याच वर्षी हे काम तयार करू. दुसरं, दरवर्षी सातारा सांगलीला पावसामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि इतकं पुराचं पाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्यांच्या हिश्श्याचं पाणी गेल्यानंतरही 200 TMC पाणी हे वाहून जातं आणि ते आपल्याकडे पुरात येतं आणि दरवर्षीचा पूर आहे. याच्यावर आपण योजना तयार केली आणि आता वळण बंधाराच्या माध्यमातून हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत तिथे आणि उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यामध्ये नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. तिसरं, आपलं जवळपास उल्हास खोऱ्यातलं जवळपास 250 TMC पाणी हे सगळं समुद्रात वाहून जातं. आपल्याला ईश्वराने सह्याद्री दिलाय, पश्चिमी घाट दिलेला आहे. या पश्चिमी घाटातनं ज्या नद्या आहेत, पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी आपल्याला मिळत नाही, ते थेट समुद्रात जातं. हे सगळं समुद्रात जाणारं पाणी उचलायचं आणि उचलून वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, काही तापीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा. अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेतलं. लोकांना वाटायचं, मी ज्यावेळेस 2014-15 साली म्हणायचो की हे केवळ भाषणात आहे, हे होऊ शकत नाही, पण मी जीवनात हे शिकलो आहे की स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पूर्ण करायचे. केवळ स्वप्न पाहून चालत नाही. ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं त्यावेळेस लोकांनी वेड्यात काढलं होतं.
होणार कसं, पैसा येणार कुठनं. आज एक समृद्धी महामार्ग नाही, असे अनेक मार्ग आपण तयार करतो. आज आपण जवळपास या महाराष्ट्रामध्ये जी कामं सुरू आहेत ती 6 लाख कोटीची आहेत आणि जी सुरू करणार आहोत ती अजून 6 लाख कोटीची आहेत. आता या ज्या लिंक्स आहेत या सगळ्या लिंक्स मिळून जवळपास 2.5 लाख कोटी रुपये त्याकरता लागणार आहेत. लोक विचारतात येतील कुठनं, मी म्हटलं बघत राहा, येतील. हे शेतकऱ्यांचं काम आहे, पैसा येईल. आणि यावर्षी या सगळ्या लिंक्स हळूहळू करून आम्ही सुरू करू आणि एकदा या लिंक जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही भाग हा आपल्याला दुष्काळी दिसणार नाही. आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कार्य हे आपण हातामध्ये घेतलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे आम्ही केवळ शॉर्ट टर्म म्हणून उद्याचा विचार या पद्धतीने पाहत नाही, तर गेल्या 10 वर्षामध्ये जितके वर्ष मला संधी मिळाली त्या संधीमध्ये लॉंग टर्मचा विचार, भविष्यातला विचार हा डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपला आहे. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तर वर्षभरापेक्षा जास्त, त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र बदललं, शेतकऱ्यांचं जीवन बदललं, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि आज त्याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता यावा हा माझा स्वार्थ होता. आणि म्हणूनच आपण जो सत्कार घेतला त्या सत्कारामुळे मला देखील हे सगळं बोलण्याची, संवाद करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुढेही आपण अशाच प्रकारे काम करत राहू हा विश्वास देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 मिनिटं थांबा, कुणीही जागा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. तर विरोधकांना देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलेला आहे. सर्वात जास्त टीका माझ्यावर होत असते, परंतु मी टीका सहन करतो, असं या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. तर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची भाष्य या ठिकाणी केलेली आहेत. नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाडा दुष्काळ मुक्त करायचा आहे, असं या ठिकाणी फडणवीस म्हणाले. तर कर्जमाफी आवश्यक, मात्र अंतिम उपाय नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. कर्जमाफीनं कोणताही शेतकरी श्रीमंत झाला नाही. ज्यांनी नियमित कर्ज फेडलंय त्यांना 50,000 प्रोत्साहनपर मिळतील, असंही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर शेतीत वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचंही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, असंही फडणवीस या ठिकाणी म्हणालेले आहेत. माझ्या येथे गेलात तर अजूनही ती शेती तुम्हाला पाहायला मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. वळूयात पुढल्या बातमीकडे. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलं.